राज्यात मागच्या काही दिवसांमध्ये हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या. पुणे मुंबईनंतर आता नाशिकमध्ये हिट अँड रनची तिसरी घटना घडली. सिटीलिंक बसच्या धडकेत 5 वर्षांच्या चिमुरडीचा निधन झालं आहे. नाशिकमध्ये एका महिलेचा कारच्या धडकेत निधन झालं होतं. आता 5 वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान नाशिकच्या 5 वर्षांच्या चिमुरडीला बसखाली चिरडणाऱ्या चालकाचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. आजोबांबरोबर शाळेतून घरी येणाऱ्या 5 वर्षांच्या बालिकेचं सिटी लिंकच्या बसखाली आल्याने जागीच निधन झालं. अपघातानंतर संतप्त जमावाने सिटी लिंक बसच्या व्यवस्थापकाला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. मुलीला धडक दिल्यानंतर बस चालक फरार झाला होता. बसचा ड्रायव्हर दारू प्यायला असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबाने केला होता. अखेर फरार आरोपी काही तासातच पोलिसांनी गजाआड केलं. सिटी लिंक बस चालकाचा मद्य पिल्याचा मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. नाशिक रोडच्या सिटी लिंक बस डेपोत सकाळी 12 वाजता ही घटना घडली. याआधी मंगळवारी नाशिकच्या वारदाना फाटा सातपूर रोडवर एका भरधाव कारने महिलेला उडवलं होतं. यात अर्चना किशोर शिंदे या 36 वर्षांच्या महिलेचा निधन झालं होतं. महिलेला धडक दिल्यानंतर ड्रायव्हर तिथून फरार झाला, पण पोलिसांनी संशयित कार आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतलं. महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना मागच्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. पुण्यामध्ये अग्रवाल बिल्डरच्या मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडलं, त्यात त्यांचं निधन झालं. रविवारी मुंबईच्या वरळी भागात पालघरचे शिवसेना उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह यांनीही एका महिलेला चिरडलं. यामध्ये महिलेचं निधन झालं. 60 तासानंतर मुंबई पोलिसांनी मिहिर शाहला अटक केली आहे.